नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी पाहणार आहोत। इथे आपण हा एक पुलाव तयार केलेला आहे। हा एक पुलाव अगदी कोणीही बनवू शकेल, अगदी सोप्या पद्धतीने दाखवला आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम परफेक्ट असा हा एक पुलाव तयार झालेला आहे। अगदी बॅचलर लोक देखील हा एक पुलाव बनवू शकतात। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाज किचन नवीन असेल तर सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर आजचा हा एक पुलाव आहे तो अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, अगदी कोणीही बनवू शकेल आणि यामध्ये आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची काहीच गरज नाही। आपण अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा एक पुलाव तयार करून घेणार आहोत। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये देखील नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर चला तर आजच्या या एक रेसिपीच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी कुकरमध्ये भात तयार करून घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा राईस वापरू शकता। इथे दुसरीकडे कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाले की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं, त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। यामध्ये लवंग, काळी मिरी, त्यानंतर एक तेजपत्ता घालून घ्यायचा आहे। मसाले अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगले फुलले की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। इथे मी एक मोठ्या आकाराचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊयात। त्यानंतर आपल्याला कांद्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण सुरुवातीलाच राईस तयार करून थंड करण्यासाठी ठेवायचा आहे। गरम यामध्ये आपण राईस वापरायचा नाही, त्यामुळे पुलाव आहे तो परफेक्ट तयार होणार नाही। तर इथे मी दुसरीकडे भात तयार करून घेतलेला आहे, त्याला थंड करण्यासाठी ठेवलेला आहे। कांद्याला हलकासा गोल्डन कलर आला की यामध्ये आपण एक टोमॅटो घालून घेणार आहोत। इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, याला देखील कांद्यामध्ये चांगले परतून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेणार आहोत। तर यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना जिरा पावडर, चवीपुरते लाल तिखट घालून घ्यायचं आहे। इथे मी मिरची देखील 2 ते 3 तुकडे मिरचीचे देखील वापरलेले आहेत। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। तुम्ही जर भात तयार करताना त्यामध्ये मीठ घातला असेल तर इथे तुम्ही अंदाजाने मीठ घाला। तर इथे मी भातामध्ये मीठ घालून घेतलेलं नाहीये, तर इथे मी सर्व पुलावासाठी लागणारं मीठ घालून घेतलेलं आहे। याला चांगले मिक्स करून घेऊयात। तर आता हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, तरच या पुलावाला चांगली चव येणार आहे। तर याला चांगले मिक्स करून झाले की आपण यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हा मसाला तळाला करपू नये म्हणून यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून याला चांगले मिक्स करून घेतले की आपण यावर झाकण ठेवून हा मसाला अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असं कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये अंडी घालून घेणार आहोत। तर मी दुसरीकडे 3 अंडी एका बाउलमध्ये घेतलेली आहेत, तर ती यामध्ये घालून घेऊयात। यामध्ये अंडी घालून घेतली की याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण सुरुवातीलाच भात तयार करून घेतलेला आहे, तर आपल्याला इथे ही अंडी चांगली शिजवून घ्यायची आहेत। तर सुरुवातीला याला चांगले मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने जर तुम्ही एक पुलाव बनवला अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो आणि खाण्यासाठी देखील एक नंबर असा लागणार आहे। तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आपल्याला हे जे आपण अंडी वापरले ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत। या अंड्याची आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। तर याला चांगले मिक्स करून झाले की आपण याच्यावरती झाकण ठेवून आपण हे जे मिश्रण आहे ते चांगले शिजवून घेणार आहोत। तर इथे 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटे ही चांगली अंडी शिजून येतात। तर तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असा हा आपल्या इथं एकचा मसाला आहे तो तयार झालेला आहे। दुसरीकडे आपला जो राईस आहे तो देखील थंड झालेला आहे। आता आपण यामध्ये राईस घालून घेणार आहोत। तर सुरुवातीला राईस थंड करून घेतल्यामुळे याच्यामध्ये आपण घातल्यानंतर त्याच्या गाठी तयार होत नाहीत आणि एकदम परफेक्ट असा हा एक पुलाव तयार होणार आहे। तर आता आपण यामध्ये राईस घालून घेऊयात। तर अशा पद्धतीने हाताने याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही पद्धतीचा राईस इथे वापरू शकता, मी हा घरगुती राईसच वापरलेला आहे। तुम्हाला यामध्ये अंड्याचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे अंडी वापरू शकता। मी यामध्ये 3 अंड्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर अंडी
जास्त आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये 4 अंडी देखील वापरू शकता। आता याला हलक्या हाताने चांगले मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि हा भात या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे आपण हा साध्या सोप्या पद्धतीने एक पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा चांगले मिक्स करून घेऊयात। हा राईस एक मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून झाला की यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला याला 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। म्हणजे आपण जो एकचा मसाला तयार करून घेतला आहे त्याचे जे फ्लेवर आहे ते भातामध्ये चांगले उतरतील। तर आता आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊयात। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेले तुम्ही पाहू शकता। इथे आपला हा एक पुलाव एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। तुम्ही असाच देखील खाऊ शकता किंवा यासोबत आपण ऑमलेट तयार करून घेणार आहोत। तर इथे आपला हा एकदम सरसरीत असा हा एक पुलाव तयार झालेला आहे। चिकट देखील होत नाही। तर इथे आपला हा परफेक्ट एक पुलाव तयार झालेला आहे। आता आपण याला थोडं बाजूला ठेवूयात आणि यासोबत खाण्यासाठी एक ऑमलेट तयार करून घेणार आहोत। तुम्ही असंच देखील खाण्यासाठी घेऊ शकता। तर इथे मी ऑमलेटसाठी पॅन घेतलेला, त्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 अंडं अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे। यावर थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल तिखट आहे ते पसरवून घेणार आहोत। तुम्हाला जर प्लेन हवं असेल तर तुम्ही यामध्ये फक्त मिठाचा वापर देखील करू शकता किंवा कांदा आणि टोमॅटोचा देखील वापर तुम्ही करू शकता। तर यावर थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर पसरवून घेऊयात। हे ऑमलेट एका साईडने चांगलं शिजले की आपण याला परतून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने देखील हे ऑमलेट परफेक्ट असं शिजवून घेणार आहोत। तर इथे आपलं हे देखील ऑमलेट एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। इथे ऑमलेट देखील बनवून तयार झालेलं आहे। आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात। तर आज आपण एक पुलाव कसा बनवायचा ते पाहिलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि हा राईस आहे तो कोणीही बनवू शकेल। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि प्रियांकाज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर अशाच नवनवीन सोप्या पद्धतीने रेसिपी शिकायची असतील तर प्रियांकाज किचनला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्हाला आजची ही एक रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून पहा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।